अफवा पसरवल्यानं नागपुरात हिंसेची घटना, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई होणार, हिंसाचारात झालेलं नुकसान आरोपींकडूनच वसूल करणार, अन्यथा त्यांची संपत्ती जप्त होईल, फडणवीसांचा इशारा. नागपूर हिंसाचारादरम्यान नुकसानग्रस्तांना 3 ते 4 दिवसात भरपाई देणार, वाहनांची तोडफोड झालेल्यांनाही नुकसान भरपाई. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा. नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू. प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे खरं तर दुबईला गेला. सूत्रांची माहिती, कोरटकरचा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, तर कोरटकरबाबत लुकआउट नोटीस जारी. कोरटकर दुबईत हे गृह खात्याचं अपयश. इतिहासकार इंद्रजित सावंत यांची टीका, तर कोरटकरच्या मागे कुठली तरी यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.